आदरणीय श्री सत्यवान पाटील हे उपस्थित आहेत. मी विनंती करेल मनीषला की त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आदरणीय श्री सत्यवान पाटील. मॅच झाली ना तुमची? नाही ना? छोटीच आहेत. हॅलो. आपल्या आगरी समाज सेवाभावी संस्था केलवा रोडला तसं मी मगाशी म्हटलं तर देणगीचा ओघ वाढू लागतोय. ह्या आगरी समाज सेवाभावी संस्थेला भरीव देणगी प्राप्त होते. आदरणीय श्री परेश महादेव घरत ह्यांच्याकडून ह्या संस्थेला तब्बल 51,000 रुपयाची देणगी येते. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. मी विनंती करेन आदरणीय श्री दत्तात्रय भोईर सरांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी गुलाबपुष्प, कॅमेरामॅनला मी विनंती करतोय. ओके. गुलाबपुष्प तसेच माहिती शाल ज्यांच्या माध्यमातून मात्र आपण मगाशी म्हटलं की आगरी भवन कसं असेल ते आपण पाहू शकता. वास्तू विशारद परेश घरत सदैव मात्र आमचे आगरी समाजासाठी आधारस्तंभ. तसेच आपण पाहू शकाल विद्यमान अध्यक्ष महादेव घरत यांचे सुपुत्र परेश घरत. मी सुरेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय राजेश किनी सर आहेत, त्यांचं ह्या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत करावं. राजेश किनी सर. लोकनायक जयप्रकाश कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय श्री राजेश किनी सर.
हॅलो. आगरी समाज सेवाभावी संस्थेला मात्र मगाशी उल्लेखप्रमाणे आजचे प्रमुख त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं, मैदानाचं उद्घाटन झालं. त्यांच्या सकाळी यथोचित स्वागत केलाच, परंतु एक विशेष सत्कार करण्यात येतोय. मी विद्यमान अध्यक्ष महादेव घरत सरांना विनंती करतोय की त्यांनी आदरणीय रमेश भोईर यांचा यथोचित माहेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा. तब्बल 1,00,000 रुपयांची भरीव देणगी त्यांच्या माध्यमातून ह्या संस्थेला प्राप्त झाले. एक आधारस्तंभ, एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री रमेश मुकुंद भोईर सर. मी कॅमेरामॅनला विनंती करेन की व्यासपीठावरती त्यांनी क्षणचित्र टिपण्यात यावी. सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी मायेची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जाते. आपल्या कीर्तीचा सुगंध या पुष्पांप्रमाणे सदोदित सर्व बाजूनी दरवळत राहावा. आपण यशवंत आणि कीर्तिवंत व्हावेत याच शुभेच्छा या आगरी समाज सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून. यानंतरचा ओपनचा सामना असेल, खुल्या गटाचा सामना असेल. खुल्या गटातील पहिला सामना लवकुश क्रीडा मंडळ बोईसर वर्सेस जय महाकाली वडराई या दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. दिस इज फर्स्ट कॉल. लवकुश क्रीडा मंडळ बोईसर जय महाकाली वडराई दरम्यान मैदान क्रमांक 1 वरती किशोर गटातील आपण सामना पाहतोय. जागमाता केळवे रोड वर्सेस अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे. काय घडते दोन्ही संघांचा स्कोर बोर्ड आपण पाहिला तर स्कोर बोर्ड मध्ये पॉइंट आहेत 8-8. अतिशय रफ अँड टफ, अगदी डोळ्याचं पार न फेडणारा असा हा सामना होणार. कारण प्रोत्साहन, प्रेरणा, उष्मा, ऊर्जा या जागमाता केळवे रोड या संघाच्या बाजूने असणार आहेत. कारण यजमान संघ आहे, ग्राउंडची ओळख आहे. यजमान संघाला पाठीराखे सुद्धा भरपूर आहेत आणि या पाठीराख्यांचं बळ हे नक्कीच खेळाडूंना मिळत असतं. जसं क्रिकेटमध्ये सचिन सचिन या आवाजाने एक वेगळी उष्मा, एक वेगळी ऊर्जा मिळते. तीच ऊर्जा या ठिकाणी मिळताना 2 पॉइंट रायडरला मिळत आहेत. 2 पॉइंट मिळत आहेत जागमाता केळवे रोडला. 10-8. आपल्या व्यासपीठावर मी विनंती करेन आदरणीय श्री पिंकेश पाटील तसेच मनीष पाटील ह्या दोघांनी मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आदरणीय श्री पिंकेश पाटील आणि आई बाबा इंटरप्राइजेसचे माझे प्रोप्रायटर मनीष पाटील ह्या दोघांनी विनंती करतोय. चला बोनस आणि 1 पॉइंट. तसेच श्री कॅटरचे प्रोप्रायटर आदरणीय श्री श्रीकांत पाटील. खूप साऱ्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. जेवढे मान्यवर येत आहेत हे यश आहे आगरी समाज सेवाभावी संस्थेचं. कारण सर्वांचा स्पर्श आपल्याला लाभलेला आहे, सर्वांची अनुमती ह्या स्पर्धेसाठी आहे आणि म्हणूनच अगदी आग्रहाने वेळात वेळ काढून सर्व मान्यवर या ठिकाणी येताना आपण पाहतोय. स्कोर आहे 3 पॉइंट मिळवले गेले रेडरने. 1+2 3 पॉइंट या ठिकाणी टॅकलच्या माध्यमातून पॉइंट आणला गेला आणि 2 पॉइंट लोनचे 1+2 3 पॉइंट मिळाले गेले जागमाता केळवे रोड. मात्र या पहिल्या हाफ मध्ये आगेकूच करताना पाहतोय. स्कोर आहे 14. लालोंडे 10 जागमाता केळवे रोड 14. अजूनही 4 ची आघाडी आहे जागमाता केळवे रोड संघाकडे. किशोर गटातील आपण हे सामने प्रगतीपथावरती होताना पाहतोय. पहिल्या हाफचे सामने सुरू आहेत. तदनंतर मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुरुष गटाचे अगदी आपल्या ह्या पंचकृषीतील नावाजलेले संघ. सर मी विनंती करेन विद्यमान खजिनदार सुरेश पाटील सरांना की त्यांनी ह्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आदरणीय पिंकेश पाटील यांचे यथोचित स्वागत करावा. स्कोर
14-10 रायडर या ठिकाणी बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आनंद वगैरे आमचे पंच या ठिकाणी बोनस घोषित करताना अतिशय सुंदर पंच या स्पर्धेला लाभलेले आहेत पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय श्री पिंकेश पाटील यांचा यथोचित गुलाब पुष्प देऊन स्वागत असताना मी विनंती करेन श्रीकांत यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो खजिनदार सुरेश पाटील 15-12 स्कोर आहे 15-12 तीनची पिछाडी आहे प्रोपायटर आदरणीय श्रीकांत पाटील तसेच आईबाबा एंटरप्राइजेसचे प्रोपायटर मनीष पाटील यांनाही विनंती करतोय विद्यमान अध्यक्ष महादेव घरत सर यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत करावं आदरणीय मनीष पाटील तसेच आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय हॅलो तसेच अक्षय भोईर मी विनंती करेल सुरेश पाटील यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी यथोचित स्वागत करावं दुसरा हाफ या ठिकाणी प्रगती पथावरती सुरू होताना आपण पाहतोय सामना सजला जातोय लालोंडे वर्सेस जागमाता केळवे रोड सेकंड हाफ स्टार्ट उत्तरार्धाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय 6 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत बोनस ऑन असणार आहे लांब यष्टी असलेला उंच यष्टी असलेला जीत आपण पाहतोय लालोंडे संघाकडून 15 नंबरची जर्सी बोनस आणि टो टच करण्याचा प्रयत्न टो टच करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि बोनस घेण्यामध्ये सुद्धा यशस्वी बोनस प्लस टो टचचा पॉइंट 2 पॉइंटने स्कोर मात्र वाढवताना 14 अजूनही एकची पिछाडी आहे आणि ती सुद्धा भरून काढता येईल कारण सुंदर टॅकल या ठिकाणी झाली टॅकलचा पॉइंट मिळाला लालोंडे संघाला स्कोर पाहतोय उत्तरार्धात अगदी स्टार्ट झाली स्कोर पाहतोय 15-15 इक्वल अगदी नक्कीच रफ अँड टफ हा सामना होईल कारण यजमान संघ आहे केळवे रोडचा आणि तसाच अधिकारी स्पोर्ट्स या ठिकाणी सुद्धा तितक्याच ताकदीचा परंतु या ठिकाणी एकीचं बळ मिळतंय फळ पॉइंट मिळतोय जागमाता केळवे रोडला टॅकलचा पॉइंट मिळतोय या ठिकाणी आपण युट्यूबच्या माध्यमातून आपली ही स्पर्धा 7 समुद्रा पलीकडे आपण पाठवलंय आणि त्यासाठी मात्र लागणारे केबल नेट पुरवणारे आदरणीय श्री हेमचंद्र किनी यांचेही मात्र विशेष आभार असतील ह्या संस्थेच्या माध्यमातून 15-16 काय एकची पिछाडी आहे अजूनही लालोंडे संघाकडे आणि या ठिकाणी ते टच करण्याचा प्रयत्न हँड टच करतोय कधी कधी किक मारतो कारण पॉइंट महत्वाचा आहे ऐसे या वैसे कैसे भी करो पॉइंट आना चाहिए बस बाकी कुछ नहीं तर मी विनंती करतोय समोर व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करतोय की त्यांनी बाजूने थोडेसा बाजूने राहून मॅचचा आनंद घ्या चला या मैदानाच्या मागे जेवढे प्रेक्षक आहेत माझ्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत माझ्याकडे बघा हात बघा माझा या सर्वांनी जरा बाजूला वाईट वाटून घेऊ नका फक्त मान्यवरांना मॅचचा आनंद घेता येत नाहीये समोर जागा आहे समोरून आपण आस्वाद घेऊ शकता टाइम आउट घेतला जातो केळवा रोड कडून कान मंत्र दिले जातील थोड्याशा खानाखुणा स्वीकारल्या जातील आता काय करायचं पुढे कसं जायचं डोक्यावर बर्फ ठेवायचा की आक्रमक नक्की कसं खेळायचं हे कान म्हणतात कारण स्कोर आपण पाहतोय जागमाता 17 आणि लालोंडे हायस्कूल अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे 16-17 एकची पिछाडी आहे लालोंडेकडे तर एकची आघाडी आहे जागमाताकडे ही एकची आघाडी भरभक्कम आघाडी म्हणता येत नाही पिछाड़ी पे है तो क्या हुआ हम लोग पॉइंट ला सकते हैं असा आत्मविश्वास आहे लालोंडे संघाकडे आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय श्री प्रतीक भोईर यांचं शुभागमन होतंय
मी विनंती करेन प्रतीक भोईर यांना की त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावे. चला जे समोर प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना परत एकदा विनंती आहे, खाली बसून घ्या. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रमेश घरत यांना विनंती असेल की प्रेक्षक आहे त्यांना खाली बसवा, सहकार्य करा, थोडंसं खाली बसून मॅचचा आनंद घ्या. हॅलो, चला सर्व प्रेक्षकांनी समोर सुद्धा जागा आहे, आपण थोडेसे बाजूला व्हा प्लीज. प्लीज विनंतीला सहकार्य करावं. अगदी नाही तर बसून बघा किंवा समोर जागा आहे, आपण आनंद घेऊ शकतात. आदरणीय श्री महेश किनी यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी प्रतीकचं यथोचित स्वागत करावं. गुलाब पुष्प देऊन एक सुंदर व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री प्रतीक भोईर, तसेच एक समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व, सदैव तत्पर धावणारे आदरणीय श्री बालाराम पाटील ह्यांनाही मी विनंती करेल की ह्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो पिंकेश पाटील ह्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते बालाराम पाटील, आदरणीय बालाराम पाटील ह्यांचं यथोचित स्वागत करावं. बोनस पॉइंट घेतला जातोय. आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय श्री संजय रिंजड यांचं आगमन होते. मी विनंती करेन की त्यांना व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच जयेश करवीर ह्यांनाही विनंती करेन, सुशांत करवीर ह्या दोघांनाही विनंती करतोय. तसेच कृष्णा रिंजड ह्यांनाही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चला मॅच मध्ये रंग देताना आपण पाहतोय जी 5 ची पिछाडी होती ती मात्र कमी करताना आपण पाहतोय लालोंडेचा संघ आता मात्र फक्त 3 ची पिछाडी ठेवलेली आहे, कारण ती ताकद आहे. आउट झालेले असं अपील मात्र जोरदार आहे, परंतु घारी सारखी नजर आहे आमच्या पंचांची. बोनस पॉइंट दिला जातोय लालोंडे संघाला. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी विनंती करेन मंडळाचे अध्यक्ष महादेव घरत सरांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आपल्यामध्ये उपस्थित. चला आपल्याकडे अतिशय उत्कृष्ट पंच उपस्थित संजय रिंजड यांचं यथोचित स्वागत करावं. पेशा अध्यक्ष मायखोप ग्रुप ग्रामपंचायत आदरणीय श्री संजय रिंजड सर. पाच डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 20-21 स्कोर आहे. 1 ची आघाडी जागमाताकडे आहे, 1 ची पिछाडी आहे लालोंडेकडे. संजय रिंजड सरांचं पेशाध्यक्ष मायखोप ग्रुप ग्रामपंचायत. मी कॅमेरामॅनला विनंती करतोय की त्यांनी ह्या ठिकाणी हे क्षणचित्र मात्र आपल्या कॅमेऱ्यात कैद करावेत. तसेच आदरणीय श्री कृष्णा रिंजड यांचंही मी स्वागत करण्यासाठी अध्यक्षांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत करावं आपल्या आदरणीय श्री कृष्णा रिंजड सर. चला यानंतर ओपनचा सामना होईल. लवकुश क्रीडा मंडळ बोईसर आणि जय महाकाली वडराई दोन्ही संघांनी रेडी राहायचं. मी विनंती करतोय की आपल्यामध्ये उपस्थित जयेश करवीर यांचं आपल्या शुभ हस्ते यथोचित स्वागत करावं. आदरणीय आदरणीय श्री रमेश मुकुंद सरांच्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी स्वागत होत असताना जयेश करवीर तसेच सुशांत यांचंही स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. बालाराम पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सुशांत करवीर यांचं यथोचित स्वागत करावं. विनंती करेन मंडळाच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये 4 व्हीलर उभी आहे, तर येण्या जाण्यासाठी मात्र त्रास होतोय. तर ज्या मान्यवरांची मात्र ती 4 व्हीलर असेल तर विनंती असेल. चला रंगत आले सामन्याला शेवटचा काही सेकंद बाकी आहेत. स्कोर आहे 23-25 या ठिकाणी थोडी घाई केली का? पुन्हा एकदा 1 पॉइंट बहाल केलाय जागमाता संघाकडून. स्कोर 24-25
24-25 कदाचित शेवटची रेड असू शकते कारण काही सेकंद बाकी असतील. किती वेळ घेतोय रेड साठी ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जागमाता संघाकडे 1 ची आघाडी आहे, 1 ची पिछाडी आहे लालोंडे संघाकडे. काही क्षण बाकी आहेत. काय घडते यस और नो, कभी इधर कभी उधर आणि या ठिकाणी पंच प्रतिनिधिकारी सामना समाप्तीची घोषणा. जागमाता संघ मात्र पुढे आगे कुछ करताना पाहतोय. वेल डन.